हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं माझ्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत वृषभ राशीसाठी म्हणजे टोरससाठी ऑगस्ट 2025 हा महिना काय घेऊन आला आहे. यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर करणार आहोत. तुमच्या फ्युचरमध्ये काय घडणार आहे, काही गोष्टींमध्ये तुम्ही किती वेळ वाट बघायला हवी, काही गोष्टींसाठी एंजल्सचं तुम्हाला ॲडवाईस काय आहे, तसेच तुमच्या मनातला येस नो क्वेश्चनसुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आणि या एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. वृषभ राशीसाठी या महिन्यामध्ये घडणाऱ्या 4 घटना. अरे वा, या महिन्यामध्ये तुमच्याकडे भरपूर पैसे येणार आहेत. सेलिब्रेशनचे सुद्धा चान्सेस आहेत आणि तसेच घाईकुतीने काही निर्णय घेण्याचे सुद्धा चान्सेस. बघा, एस ऑफ पेंटाकल आलंय. सो तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचला असाल, बिझनेस करायचा असेल, जॉबमध्ये चेंज करायचं असेल तर तुम्ही बिंदास करा. अपॉर्च्युनिटी स्वतःहून येते आहे तर तुम्ही ही अपॉर्च्युनिटी लॉक करायला हवी. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ऑगस्ट 2025 सेलिब्रेशनचे खूप जास्त चान्सेस आहेत. पार्टी होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तो पूर्णपणे तुम्ही हा महिना एन्जॉय करायला पाहिजे. काही गोष्टींमध्ये तुम्हाला असं जाणवेल की विचारांमध्ये क्लॅरिटी येत नाही आहे, काही गोष्टींवर मी ठाम होत नाही आहे, पण ठीक आहे, हे होणारच आहे, फ्युचरचं कार्ड आहे. सो अशा वेळेला काय करायचं ह्याचा ॲडवाईस आपल्याला एंजल कार्ड्स देतील. लेट्स चेक की वृषभ राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये ॲडवाईस काय आहे. ठीक आहे, सो पहिला ॲडवाईस आहे तुमचं आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. दुसरं ॲडवाईस आहे तुमचं इट्स अप टू यू. आणि तिसरं ॲडवाईस आहे तुमच्यासाठी गेट मोर इन्फॉर्मेशन. ओके, सो थोडक्यात काय, जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येणार नाही असं कार्ड आलं तेव्हा एंजल्सचं ॲडवाईस कार्ड पण आलं की गेट मोर इन्फॉर्मेशन. क्लॅरिटी नसेल, स्वतःच्या मनाने काही निर्णय घेण्यापेक्षा त्या गोष्टीवरती जास्तीत जास्त माहिती काढा. दुसरं कार्ड पण आपल्याला तेच सांगतं की आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. ज्या गोष्टींसाठी तुम्हाला कन्फर्मेशन नाही आहे की या गोष्टीमध्ये कितपत सक्सेस मिळेल किंवा ही गोष्ट खरी आहे की नाही, तर तुम्ही दुसऱ्यांची या गोष्टीमध्ये मदत घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल. आणि तिसरं इट्स अप टू यू. काही गोष्टींमध्ये क्लॅरिटीची वाट बघता बघता स्वतःचे इनर इंट्युशन सुद्धा वापरणं कधी कधी खूप गरजेचं असतं. आपण आता बघूया एंजल कार्ड्स तुम्हाला काय सांगतात की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जर वाट बघत असाल तर ती गोष्ट कधी होणार आहे. ठीक आहे, वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2025 ते ज्या गोष्टीची वाट बघताय ती गोष्ट कधी होणार आहे पाहूया. इन द नियर फ्युचर, ज्या गोष्टीची तुम्ही मनापासून वाट बघताय येणाऱ्या वर्षभरामध्ये. ठीक आहे, येणाऱ्या वर्षभरामध्ये ऑगस्ट 2025 ते ऑगस्ट 2026 मध्ये ती घटना नक्कीच घडेल ज्या गोष्टीची तुम्ही फार मनापासून वाट बघत होता. तर आता एक डोळे बंद करून मनातल्या मनात एक प्रश्न करा ज्याचं उत्तर तुम्हाला येस नो मध्ये काढायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एंजलचा काय गायडन्स आहे, ती गोष्ट होणार की नाही, काय करायचं काय नाही बघूया. वृषभ राशीच्या लोकांसाठी त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर येस नो मध्ये येण्यासाठी एक प्रश्न करा. आपण उत्तर काढतोय. उत्तर आहे देअर इज समथिंग बेटर. ओके, ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रश्न केला होता, एखादी गोष्ट करू की नको, तर आत्ता थांबा. दिस इज नॉट द करेक्ट टाइम. देअर इज समथिंग बेटर म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये काहीतरी अजून जास्त चांगलं तुमच्यासोबत घडणार आहे. त्या गोष्टीची वाट बघा. ठीक आहे, थँक्यू सो मच.